दंडवत प्रणाम. आपण कोण आहोत हे सर्व काही आपलं बोलणं, वागणं, राहणं, बसणं, उठणं यावरती अवलंबून असतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की जो जे होऊनी असे तो तेची बोले. आपण जे आहोत, आपण जसे आहोत तसंच वागणं, तसंच बोलणं आणि तसंच राहणं आपलं ठरतं. अप्रत्यक्षरित्या आपण आपलीच ओळख देत असतो आणि ह्या वागण्या बोलण्यातूनच आपण आपले कर्म करून सुख दुःख मिळवत असतो. म्हणून आपण काय आहोत, आपण कोण आहोत, हा समज, ही जाणीव सर्वात प्रथम करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा व्यक्ती बोलते त्यावरती तो त्याची ओळख देत असतो. जो जसा असतो तसाच बोलत असतो. चिंचाच्या झाडातून चिंचा निघतात, त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यातून आपली ओळख, आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार हे प्रगट होत असतात आणि तेच कर्म आपल्या सुखदुःखाला आपल्याला प्राप्त करून देत असतं. सर्वस्वी आपलं सुख आपल्यावर अवलंबून असतं, सर्वस्वी दुःख आपलं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून आपण ठरवावं आपल्याला काय मिळवायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे. हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपलं वागणं, बोलणं, आपलं राहणं योग्य अर्थात ऊर्ध्वगतीचं होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत ही आंतरिक शुद्धता, मानसिक शुद्धता, वैचारिक शुद्धता आपण आपली निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वरही समजत नाही, कळत नाही. म्हणून परमेश्वराची भक्ती ही आपल्या विचारावरती, आपल्या राहणीमानावरती, आपल्या बोलण्यावरती ठरत असते. आणि जो अशा पद्धतीनं पुढे सरकेल, अध्यात्मात प्रगती करेल, तोच परमेश्वराची अनन्य एकनिष्ठ भक्ती करू शकतो आणि तोच परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. अर्थात आपणच आपल्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. जीवामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, परंतु परमेश्वर ही संधी देऊन आपली ओळख आपल्याला देत असतात. ती आपण करून घेणं गरजेचं आहे. दंडवत प्रणाम.